पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काल काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने म्हटले होते, कच्चा थिऊ हे एक बेट आहे, तेथे कोणी राहतो का? मग या वाळवंटाला काय म्हणायचे? जिथे कोणीच राहत नाही, देशसेवा हीच असते का? ही पद्धत आहे का? ही त्यांची मानसिकता आहे. त्यांच्यासाठी देशाला रिकामा भाग म्हणजे जमिनीचा तुकडा आहे. उद्या हे काँग्रेसवाले एवढंच बोलून राजस्थान सारख्या सीमावर्ती राज्यांची रिकामी जमीन कोणत्याही देशाला देऊ शकतात. काँग्रेसचा इतिहासच धोकादायक नाही, तर त्यांचे हेतूही धोकादायक आहे. पंतप्रधानांनी गुरुवारी करौली रिटेक पंतप्रधानांनी गुरुवारी कैरोली कैलादेवी मार्गावरील सिद्धार्थ सिटी येथे विजय शंखनाद रॅलीला संबोधित केले. मोदी म्हणाले, 60 वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसची यादी बरीच मोठी आहे. मी तुम्हाला राजस्थान भूमीतील एका मोठ्या पापाबद्दल सांगतो, ज्याची क्षमा आणि प्रायश्चित्त नाही. राजस्थानच्या सन्मानांशी आणि अस्मितेशी खेळत आहेत. वोट बँक शांत करण्यासाठी काँग्रेसने घाणेरडा खेळ केला आहे. तुष्टीकरण आणि भ्रष्टाचारासाठी काँग्रेस नेत्यांनी मंदिरे पाडली आणि त्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या. येथे रामनवमीच्या शोभायात्रावर दगडफेक देखील करण्यात आली होती. ज्या राम मंदिरावर राजस्थानच्या ढोलपूरने अयोध्येत 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बांधलेल्या भव्य राम मंदिरासाठी दगड पाठवले, त्याच राम मंदिरावर काँग्रेस पक्षाचे नेते कसली भाषा बोलत आहेत. या लोकांनी तर राम मंदिराच्या प्रतिष्ठेवर देखील बहिष्कार टाकलाय.